दंडोत प्रणाम. आज आपण श्री क्षेत्र नाळेश्वर, तालुका जिल्हा नांदेड येथील स्थान वंदन करण्यासाठी जात आहोत. यापूर्वीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. सविस्तर तो आपण जरूर पाहावा. नाळेश्वर हे गाव नांदेडहून 11 किलोमीटर अंतरावर, नाळेश्वर ते नाळेश्वराचे स्थान 2 किलोमीटर अंतरावर, लिमगाव ते नाळेश्वरचे स्थान 3 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानाची माहिती: आसन तथा संन्याशास स्थिती देणे स्थान. तर चला आपण स्थानवंदन करूया आणि येथील आदरणीय बाबाकडून या स्थानाची लीळा अगदी थोडक्यात आपण श्रवण करूया. दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र नाळेश्वर येथील अतिभव्य अतिसुंदर या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे. आपण स्थानवंदन सध्या करत आहोत. दंडोत प्रणाम. दंडवत प्रणाम. मी सध्या नाळेश्वर येथील स्थानावरती आलेलो आहे. यापूर्वी मी येऊन गेलेलो होतो, पण आता मंदिर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. हो बाबा. आदरणीय संत महंत बाबा या ठिकाणी आहेत, त्यांची भेट झाली. हो. आपण पुन्हा बाबाकडून या स्थानाची जी आहे लीला आपण श्रवण करूया. दंडोत प्रणाम बाबा. दंडवत. स्वामी एकांक काळामध्येच स्वामी इकडं त्यांचं हे झालं. आधी लिमगाव गोपाळ चवडीला स्वामी आले होते. रानभेरीचा खेळ खेळला. तिथं चारी गावची शिव आहे. चारी गावचे शिव असताना चारी गावची मुलं एकत्र गोळा व्हायचे आणि ते एकत्र गोळा झाल्याच्या नंतर स्वामी त्यांच्याबरोबर तिथं क्रीडा केली आणि रानभेरीचा खेळ खेळत असताना एकमेकाच्या पाठीवर बसत होते आणि ते मला फार सुखानंद झाला असा संवाद करत होते. तो एक संन्यासी त्या रस्त्यानं जात होता आणि त्या संन्याशाने विचारलं, बा तुम्हाला सुखानंद हा कशापासून झाला? तर ते म्हणले, बा एक देव होते आमच्या पाठीवर बसत होते, आम्हाला सुखानंद झाला. तर मग ते म्हणले, बा कोणीकडे गेले? तर त्या मुलांना रस्ता दाखवला असा स्वामींना. मग आणि त्या संन्याशाने विचारलं, बा कोणीकडे गेले? तर ते या झाडाखाली बसलेले होते स्वामी. तर स्वामीनं येऊन साष्टांग संन्याशानं दंडवत घातला आणि स्वामींना म्हणले, बा स्वामी म्हणले, मागा काय मागायचं आम्हाला? तर स्वामींना त्यांना विचारलं, बा काय मागायचं मागा. तर स्थिती झाली त्या संन्याशाला आणि कलियुग संपेपर्यंत आयुष्य पण मागितलं त्या संन्याशानं आणि त्यांना स्थिती झाली, सुखानंद झाला आणि संभावीची विद्या या ठिकाणी प्रगट झाली. अशी या स्थानाची लीळा आहे. लिमगाव, नाळेश्वर, गोपाळचावडी या दोन्ही स्थानाची एकत्र लीळा आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार 2023ला जाधववाडीच्या बाबांनं हा जीर्णोद्धार केला आणि बाकी हा आश्रमाचं काम आम्ही मंदिराच्याच याच्यातून केलं ह्या इकडल्या. आणि काही शासनातर्फे सरकारचा निधी आला होता. कंपाऊंड वॉल आणि सभागृह एक झालेला आहे इथं. हा इथं समोर झालेलं आहे. इकडं ही इकडं पुढची बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग आहे तिथली. ती तिकडे पलीकडली. आणि आणखी काय प्लॅन आहे म्हणून सांगत होते दादा? आता पुढचा प्लॅन आहे भक्त निवास एक बांधायचा आहे आणि भक्त निवास बांधून काही सत्संग हॉल आहे, एक मोठा किचन हॉल आहे आणि काही गाववाले नाळेश्वर गावातले यजमान लोक होते, त्यांनी भरपूर सहकार्य केलं. हे गट्टू वगैरे बसवले, त्याने निधी आणला. 75 लाखाचा निधी आणला त्या गुत्तेदारानं स्वतःच्या ह्याच्यावर. अमित वाघ म्हणून आहे, अमित वाघ म्हणून त्यांनी. म्हणत होते की ते
परमेश्वराची जी आहे प्रसन्नता खूप आहे आणि त्याच्यामुळे सर्व हा देवानं अभिमान घेतला अभिमान घेतला. देवानं अभिमान घेतला आणि हे कार्य पूर्ण निर्हेतुक झाले आणि कोणाच्याच दारात न जाऊन न मागता हे संपूर्ण इथले कार्य पूर्ण पार पडले आणि